नमस्कार मित्रांनो, स्टडी मास्टर मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण टेट परीक्षेसाठी एक असा विषय बघणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. खरं सांगायचं तर चांगले गुण मिळवायचे असतील ना, तर या विषयातील संकल्पना समजून घेणं अगदी गरजेचं आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया. आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. सगळ्यात आधी आपण मुख्य संकल्पना आणि व्याख्या समजून घेऊ. त्यानंतर काही प्रमुख विचारवंत आणि त्यांचं काम बघू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेसाठी खास प्रो टिप्ससुद्धा आहेत, म्हणजे सगळं काही एकदम व्यवस्थित लक्षात राहील. चला तर पहिला टप्पा सुरू करूया. कोणताही विषय तेव्हाच सोपा वाटतो जेव्हा त्याचा पाया पक्का असतो. म्हणून आपण आधी शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय हेच वेगवेगळ्या विचारवंतांच्या नजरेतून समजून घेऊया. सगळ्यात आधी बघूया E.A. पील यांची व्याख्या. त्यांनी एकदम सोप्या आणि सरळ शब्दात सांगितलंय, शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर ते आहे शिक्षणाचे विज्ञान. हे दोन शब्द, शिक्षणाचे विज्ञान किंवा सायन्स ऑफ एज्युकेशन, एकदम डोक्यात फिट करून ठेवा. ही छोटीशी व्याख्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. आता क्रो आणि क्रो काय म्हणतात ते पाहू. त्यांच्या मते जन्मापासून ते अगदी वृद्धापकाळापर्यंत आपल्याला जे काही शिकण्याचे अनुभव येतात ना, त्यांचं वर्णन आणि स्पष्टीकरण म्हणजेच शैक्षणिक मानसशास्त्र. म्हणजे इथे यांनी पूर्ण आयुष्यभराच्या शिकण्यावर जोर दिला आहे. आता एडवर्ड थॉर्नडाईक यांचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. ते म्हणतात की मानवी स्वभाव आणि शिक्षण प्रक्रियेत होणारे बदल यांच्यात एक संबंध आहे. हा संबंध अभ्यासणं, मानवी स्वभावाला समजून घेऊन शिक्षण प्रक्रिया अधिक चांगली करणं हेच शैक्षणिक मानसशास्त्राचं मुख्य काम आहे. ओके, तर आपण या 3 वेगवेगळ्या व्याख्या पाहिल्या, पण या सगळ्या अभ्यासाचा, या सगळ्या सिद्धांतांचा नेमका उद्देश काय? का करायचा हा सगळा अभ्यास? याचं उत्तर अगदी सरळ आणि सोपं आहे. शिकण्याची आणि शिकवण्याची जी प्रक्रिया आहे ना, ती सोपी आणि जास्त परिणामकारक बनवणं. या क्षेत्रातलं प्रत्येक संशोधन, प्रत्येक सिद्धांत याच एका ध्येयासाठी काम करतो. चला, आता आपण या क्षेत्रातल्या काही दिग्गजांबद्दल जाणून घेऊया. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जी नावं आणि त्यांचं काम आपण पाहणार आहोत ते टेट परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. यांच्यावर प्रश्न हमखास विचारला जातो. यातलं पहिलं आणि खूप मोठं नाव आहे जोहान हर्बार्ट. यांचं योगदान का महत्त्वाचं आहे? कारण यांनीच शिक्षणाला मानसशास्त्राशी जोडण्याचा किंवा आपण म्हणू शकतो की शिक्षणाचं मानसशास्त्रीकरण करण्याचा पहिला मोठा आणि यशस्वी प्रयत्न केला. आणि हो, हर्बार्ट यांचं नाव घेतलं की त्यांची प्रसिद्ध पंचपदी आठवलीच पाहिजे. कोणताही पाठ कसा शिकवावा याच्या या 5 पायऱ्या आहेत: प्रस्तावना, विषय प्रतिपादन, तुलना, सामान्यीकरण आणि उपयोजन. आजही अनेक शिक्षण पद्धतींमध्ये याचा वापर होतो. हर्बार्ट यांच्याशिवाय अजूनही काही महत्त्वाची नावे आहेत, जसं की विल्यम जेम्स यांची टॉक्स टू टीचर्स ही व्याख्यानमाला, रुसो यांचा एमेल हा ग्रंथ, ज्यातून त्यांनी नैसर्गिक शिक्षणाचा विचार मांडला. जॉन ड्यूईंची तर कृतीद्वारे शिक्षण ही संकल्पना खूपच प्रसिद्ध आहे. आणि लिंडग्रेन यांनी सांगितलेले शिक्षणाचे 3 स्तंभ, अध्येता, अध्ययन प्रक्रिया आणि अध्ययन परिस्थिती, हे सगळे मुद्दे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. चला तर आता आपण थेट परीक्षेच्या तयारीवर फोकस करूया. आता मी काही प्रो टिप्स सांगणार आहे, ज्या वापरून तुम्ही परीक्षेतले अवघड वाटणारे प्रश्नही अगदी आत्मविश्वासाने सोडवू शकाल. बरं, आता नीट लक्ष द्या. ही आहे आपली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची प्रो टिप. इथेच परीक्षेत हमखास गोंधळ होतो. बघा, प्रश्न आला की शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक कोण? तर आपलं उत्तर सरळ आहे, एडवर्ड थॉर्नडाईक. पण जर प्रश्नात फक्त एक शब्द जास्त आला, आधुनिक, म्हणजे आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक कोण, तर उत्तर लगेच बदलतं आणि ते आहे जोहान हर्बार्ट. पाहिला, फक्त एका आधुनिक शब्दाने सगळा खेळ बदलतो. त्यामुळे प्रश्न एकदम काळजीपूर्वक वाचायचा. आता एक सोपा पण मूलभूत प्रश्न विचार करा बरं, शिक्षकाला मानसशास्त्र शिकण्याची गरजच काय? चांगला पगार मिळावा म्हणून, वर्गात शांतता राहावी म्हणून, की यामागे काहीतरी वेगळं कारण आहे? याचं एकदम अचूक उत्तर आहे, वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जे वेगळेपण आहे, ज्या वैयक्तिक भिन्नता आहेत आणि त्यांच्या गरजा काय आहेत हे समजून घेण्यासाठी. कारण प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी असते. हे समजून प्रभावीपणे शिकवण्यासाठी मानसशास्त्राचा अभ्यास खूप आवश्यक आहे. आपली पुढची प्रोटेप आहे
शिक्षणाचे प्रकार ओळखण्याबद्दल. टेटमध्ये यावर हमखास प्रश्न असतोच. चला, हे प्रकार एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊ, जेणेकरून कधीच विसरणार नाही. बघा, शिक्षणाचे मुख्यत्वे 3 प्रकार आहेत. पहिलं औपचारिक शिक्षण, म्हणजे आपली शाळा, कॉलेज, जिथे वेळ, जागा, अभ्यासक्रम सगळं ठरलेलं असतं. दुसरं अनौपचारिक शिक्षण, म्हणजे मुक्त विद्यापीठासारखं, जिथे नियोजन असतं पण वेळ आणि जागेत थोडी मोकळीक असते. आणि तिसरं सहज शिक्षण, जे आपण आयुष्यभर कुटुंब, समाज, मित्र यांच्याकडून नकळतपणे घेतच असतो. आणि हे जे प्रसिद्ध वाक्य आहे ना, शिक्षण ही जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारी निरंतर प्रक्रिया आहे, हे विशेषतः सहज शिक्षणाला अगदी तंतोतंत लागू होतं. हे शिक्षण आयुष्यभर सुरूच राहतं, कोणत्याही प्रमाणपत्राशिवाय. चला तर मग, आज आपण जे काही शिकलो त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे एका नजरेत पुन्हा एकदा बघूया. म्हणजे एक छान रिव्हिजन होईल आणि हे मुद्दे कायमचे लक्षात राहतील. थोडक्यात सांगायचं तर, आज आपण शिकलो की शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे शिक्षणाचं विज्ञान. जनक कोण यातला फरक लक्षात ठेवला. हर्बार्ट आधुनिक तर थॉर्नडाईक शैक्षणिक. हर्बार्टची पंचपदी, शिक्षणाचे 3 प्रकार आणि जॉन डुई यांची कृतीद्वारे शिक्षण ही संकल्पना हे आजच्या चर्चेचे मुख्य मुद्दे होते. आज आपण खूप महत्त्वाच्या संकल्पना शिकलो आहोत, पण आपलं शिकणं इथेच थांबता कामा नये. यशाचा हा प्रवास असाच उत्साहाने पुढे सुरू ठेवायचा आहे. टेट परीक्षेच्या अशाच परिपूर्ण आणि दर्जेदार तयारीसाठी स्टडी मास्टर मराठी या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या संपूर्ण प्रवासात आम्ही आपल्या सोबत आहोत. आणि हो, जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. कुटुंब, समाज आणि मित्रमंडळी यांच्याकडून जे शिक्षण आपल्याला नकळतपणे मिळतं त्याला काय म्हणतात? याचं उत्तर याच विश्लेषणामध्ये आहे. आपलं उत्तर खाली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया लवकरच पुढच्या भागात.